नमस्कार मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा विषय बघणार आहोत. कॅल्केरियस सॉइल्स म्हणजेच चुनखडी असलेली माती. चला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण पाहूयात डेफिनेशन. कॅल्केरियस सॉइल म्हणजे अशी माती ज्यात फ्री कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच CaCO3 किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट म्हणजेच MgCO3 इतक्या प्रमाणात असतात की ती डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजेच 0.1 NaHCl टाकल्यावर विजिबली एफरवेस होते म्हणजेच CO2 रिलीज होते. NBSS LUP स्केलनुसार कॅल्केरियस सॉइलचे क्लासिफिकेशन. ज्यावेळेस कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण नील असेल त्यावेळेस आपण त्या सॉइलला नॉन कॅल्केरियस सॉइल असे म्हणतो. ज्यावेळेस कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण 5% पेक्षा कमी असेल त्यावेळेस आपण त्या सॉइलला स्लाइटली कॅल्केरियस सॉइल असे म्हणतो. ज्यावेळेस कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण 5 ते 15% असेल त्यावेळेस आपण त्या सॉइलला मॉडरेटली कॅल्केरियस सॉइल असे म्हणतो. ज्यावेळेस कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण 15% पेक्षा जास्त असेल त्यावेळेस आपण त्या सॉइलला स्ट्रॉंगली कॅल्केरियस सॉइल असे म्हणतो. आता आपण पाहूयात फॉर्मेशन ऑफ कॅल्केरियस सॉइल. ही माती ॲरिड आणि ह्युमिड दोन्ही रिजन्समध्ये तयार होते, पण जास्त करून ॲरिड भागात दिसते. यामध्ये सर्वात पहिला प्रकार आहे इन सिटू फॉर्मेशन. यामध्ये कॅल्केरियस सॉइल शक्यतो ॲरिड आणि सेमी ॲरिड वातावरणात तयार होतात. यामध्ये पॅरेंट रॉक्सच्या वेदरिंगमुळे कॅल्शियम कार्बोनेट तयार होते. कमी पाऊस असल्यामुळे सॉल्ट्स लीच होत नाहीत आणि उन्हाळ्यात कॅपिलरी मूव्हमेंटने वर येऊन सरफेसवर डिपॉझिट होतात. सेकंडरी ओरिजिन. कॅल्केरियस मातीची सेकंडरी ओरिजिन म्हणजे दुय्यम उत्पत्ती ही साधारणपणे खोलगट भागात किंवा ताटासारख्या आकाराच्या प्रदेशात तयार होते. अशा भागात निचरा ड्रेनेज अडथळलेला असतो. पावसाळ्यात आसपासच्या भागातील द्रव स्वरूपातील कॅल्शियम बायकार्बोनेट सॉल्युबल कॅल्शियम बायकार्बोनेट या खोलगट भागात जमा होतो. उन्हाळ्यात किंवा कोरड्या हंगामात हा कॅल्शियम बायकार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेटमध्ये रूपांतरित होतो आणि कॅपिलरी मूव्हमेंटमुळे मातीच्या पृष्ठभागावर साचतो. अशा प्रकारे कॅल्केरियस सॉइलची निर्मिती होते. चला आता आपण कॅल्केरियस सॉइलचे गुणधर्म बघूया. क्ले कॉम्प्लेक्स बेस सॅच्युरेटेड असतो. कॅल्शियम हा प्रीडॉमिनंट बेस असते. सॉइल हायली बफर्ड असते. ऍसिड टाकल्यावर एफरवेसन्स दिसतात. pH 7.0 पेक्षा जास्त, साधारण 7.0 to 8.3 रेंजमध्ये. कोलॉइड्समध्ये 90% कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कार्बोनेट ऍड्झॉर्ब्ड बेसेस असतात. चला आता पाहूयात कॅल्केरियसनेसचे मातीवर होणारे इफेक्ट्स. फिजिकल प्रॉपर्टीजवरील परिणाम. ही माती फ्लॉक्युलेटेड असते म्हणजे ग्रॅन्युलेटेड. क्ले सॉइल्समध्ये ड्रेनेज इम्प्रूव्ह होतो, पण सँडी सॉइल्समध्ये वॉटर होल्डिंग कमी होते. न्यूट्रिएंट अवेलेबिलिटीवरील परिणाम. कॅल्केरियसनेसमध्ये फॉस्फरस कमी उपलब्ध असतो, तसेच एक्सेस CaCO3 मुळे पोटॅशियम कमी होतो. तसेच या मातीत झिंक कमी उपलब्ध असतो. मायक्रो ऑर्गॅनिझम ऍक्टिव्हिटीवरील परिणाम. या जमिनीत मॉइश्चर असेल तर मायक्रोब्स नॉर्मल काम करतात, पण ड्राय सॉइलमध्ये ऍक्टिव्हिटी कमी होते. प्लांट ग्रोथवरील परिणाम. या मातीत कॅल्शियम कार्बोनेट हार्ड पॅन तयार करतो, ज्यामुळे वॉटर लॉगिंग होते. तसेच आयर्न क्लोरोसिस प्रॉब्लेम होतो, विशेषतः सॉर्घम आणि सोयाबीनमध्ये, आणि न्यूट्रिएंट ऍब्झॉर्प्शन डिप्रेस्ड होते. आता आपण पाहूयात मॅनेजमेंट. मॅनेजमेंट फार कठीण नाही, कारण pH फार जास्त नसतो. टिलेज. सँडी सॉइल्समध्ये कॉम्पॅक्शन करून वॉटर होल्डिंग कपॅसिटी वाढवावी. ऑर्गॅनिक मॅन्युअर. FYM, कंपोस्ट, ग्रीन मॅन्युअर टाकल्याने CO2 आणि ऍसिड्स वाढतात, pH कमी होतो. केमिकल फर्टिलायझर्स. फॉस्फॅटिक फर्टिलायझर्स रूट्स जवळ बॉल फॉर्ममध्ये किंवा स्प्लिट डोजमध्ये वापरावेत. यामुळे फॉस्फरसचे जमिनीत फिक्सेशन होत नाही. मायक्रोन्यूट्रिएंट्स. कॅल्केरियस सॉइलमध्ये झिंक, कॉपर, आयर्न ऍड केल्याने यील्ड वाढतो, कारण या अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होते. एलिमेंटल सल्फर. सल्फर मायक्रोबियल कन्व्हर्शनने सल्फेटमध्ये बदलतो, ऍसिडिटी तयार होते आणि लाईन न्यूट्रलाइज होते. पण यासाठी मोठ्या प्रमाणात सल्फर लागतो आणि वेळही लागतो. तर मित्रांनो, ही होती माहिती कॅल्केरियस सॉइल्सबद्दल, त्यांची डेफिनेशन, फॉर्मेशन, कॅरेक्टरिस्टिक्स, इफेक्ट्स आणि मॅनेजमेंट. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत भेटूया. धन्यवाद.